जे लोक वारंवार डोकेदुखीने त्रस्त आहेत, ज्यांना मायग्रेनचा इश्यू आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. मायग्रेनला ट्रिगर करण्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी कारणीभूत असतात. जसं की स्ट्रेस लेवल जास्त वाढली तरी सुद्धा मायग्रेन ट्रिगर होऊन डोकेदुखी चालू होऊ शकते. त्यानंतर खाण्यामध्ये स्पायसी पदार्थ आले, आंबट पदार्थ आले तरी सुद्धा ही डोकेदुखी चालू होऊ शकते. लेट नाईट जागरण झालं, रात्री तुम्ही खूप वेळ टीव्ही किंवा स्क्रीन बघत असाल तरी सुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी खूप प्रचंड प्रमाणात हेडेक व्हायला चालू होऊ शकतं. डायजेशनशी रिलेटेड काहीही इश्यू झाला तरी सुद्धा बऱ्याचदा मायग्रेन ट्रिगर झालेला दिसून येतो. त्यानंतर कधी कधी हार्मोनल इम्बॅलन्स हे सुद्धा तुमचं मायग्रेन डोकेदुखी वाढण्यामागचं कारण असू शकतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मॅनेज करण्यासाठी आयुर्वेदामध्ये काय उपाय सांगितलेले आहेत, तर पहिलं म्हणजे नस्य. हा उपाय खूप छान आहे, खूप चांगल्या प्रकारे काम करताना दिसतो. यासाठी नस्य करण्यासाठी आपल्याला गाईच्या तुपाचे 2 थेंब वापरायला सांगितलेले आहेत. तर रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर दोन्ही नाकपुड्यांमध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे तर त्याचे 2-2 ड्रॉप्स टाकायचे आहेत आणि घशामध्ये आलं तर ते थुंकून बाहेर टाकून द्यायचं आहे. तर ह्याच्यामुळे सुद्धा एक कामिंग इफेक्ट येतो आणि बऱ्याचदा जे वारंवार छोट्या छोट्या गोष्टींनी ट्रिगर होते, बऱ्याचदा ह्याच्यामध्ये वाताचा रोल असतो, तर हे कमी होताना दिसतं. त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे शिरोधरा. जर का तुम्हाला रात्री जागरणामुळे किंवा मग जास्त प्रमाणात स्ट्रेस आल्यामुळे हेडेक होत असेल, ही लक्षणं जर असतील तर तुमच्या बाबतीत शिरोधारा ही खूप चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येते. त्यानंतर तिसरा जे महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे लाऊड म्युझिक किंवा ब्राईट स्क्रीन वापरणं हे टाळायचं आहे. तर काय होतं, आपण ज्यावेळेला ब्राईट स्क्रीन वापरतो किंवा लाऊड म्युझिक ऐकतो तर कर्ण आणि नेत्र ही जी 2 प्रमुख इंद्रिय आहेत तर ह्यांच्यावरती इफेक्ट होतो आणि त्यामुळे सुद्धा शिरशूल वाढताना दिसतो, हेडेक वाढताना दिसतो. त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून अवॉइड करायच्या आहेत. त्यानंतर चौथा महत्त्वाचा जो बदल करू शकतो ते म्हणजे आपल्या डायजेशनकडे लक्ष देणं. एकतर डायजेशन प्रॉपर व्यवस्थित असेल तरी सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा हे हेडेक होणार नाही. त्याचबरोबर आहारामध्ये जर का तुम्ही थोडंसं स्पायसीचं प्रमाण कमी केलं, तिखट आणि आंबट पदार्थ कमी प्रमाणात घेतले तरी सुद्धा पित्तदृष्टीची जी लक्षणं आहे, वाढलेल्या पित्तामुळे जे हेडेक होणार आहे ते होणार नाही आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला मायग्रेनमध्ये बऱ्यापैकी रिलीफ मिळालेला दिसून येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.